सरपंचांना तब्बल 2 तास मारहाण झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पहिला व्हिडिओ यामध्ये वेळ 3:46:06 इतकी आपल्याला बघायला मिळते। संतोष देशमुख दुसरी 3:47:02 शिबिगा करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली जाते। यानंतर आपण जर बघितलं तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये 3:48 वेळ दिसतोय। दुसऱ्या आरोपीकडून वायरची मूठ तयार केली जाते। 3:51:43 चौथा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे। पाईपने मारहाण करताना महेश केदारकडून शूटिंग आणि बाजूला सुदर्शन घुलेची गाडी सुद्धा बघायला मिळते। पाचवा व्हिडिओ जो आहे तो 3:52:26 या वेळेला काढण्यात आलाय। संतोष देशमुखांना मारहाण करताना यावेळेस कॉलर पकडण्यात येते। सहावा व्हिडिओ 3:59:59 काढलाय, ज्यामध्ये संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण होतीये। सातवा व्हिडिओ 3:54:22 काढण्यात आला असल्याचं दिसतंय, त्यामुळे तपकिरी रंगाच्या पाईपने त्यांना मारहाण करताना या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय। आठवा व्हिडिओ 3:54:52 काढलाय, ज्यामध्ये संतोष देशमुखांना आरोपी बळजबरीने काहीतरी विचारताय। नववा व्हिडिओ जो आहे तो 3:55:37 काढलाय, ज्यामध्ये सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावलंय। देशमुखांच्या तोंडावरती लघवी केली आहे। 10वा व्हिडिओ 3:58:56 काढला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय, ज्यामध्ये देशमुखांच्या अंगावरील कपडे काढून अंडरवेअरवरती बसवलंय आणि पाईपने त्यांना मारहाण सुद्धा केलेली आहे। या मारहाणीची क्रूर कहाणी आपण आता साम टीव्हीवरती बघू शकता। अतिशय क्रूर आपल्याला ही गोष्ट जी आहे ती बघावी लागणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर कशा प्रकारे यावेळेस संतोष देशमुख यांना मारण्यात आलेलं आहे हे सर्व काही आपण या संपूर्ण घटनाक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर 13वा व्हिडिओ 5 वाजता काढण्यात आलाय। 14वा व्हिडिओ 5:35:16 काढलाय। देशमुखांना उठवून बसवलंय, शर्ट घालताना ते दिसतंय, त्याआधी फाटलेले आणि रक्ताने माखलेले बनियान ते फेकताना देखील बघायला मिळतंय। 5:53:52 15वा व्हिडिओ समोर आला, यामध्ये एक व्यक्ती विवळतानाचा आवाज देतो आणि हा आवाज संतोष देशमुख यांचाच असण्याची शक्यता नाकारता येत नाही।